नमस्कार. तर गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना. आणि आज जरा पाऊस ओसरलेला आहे आणि आज फ्रेश फ्रेश वाटत आहे सगळ्यांना. खूप त्रास झाला, आठवडाभर पाऊस होता आणि काही काहींना कामावर जायला वगैरे त्रास झाला वगैरे. शहरात प्रत्येकानेच पाणी वगैरे भरलेलं आहे. तर गेल्या एक आठवडाभर तर सगळे मुलं, शाळेतली मुलं वगैरे घरी होती. आणि होतो पावसाळा म्हणले की थोडंफार त्रास तर होणारच. सुरुवातीचे काही दिवस आपल्याला त्रास झाला, पण हाच पावसाळा आपल्याला उन्हाळ्यात कधी एकदा पडतोय आणि कधी एकदा तर थंड वातावरण होतंय असं झालेलं. तर आज मलाही काही सामान वगैरे आणायचं होतं, पण नाही भेटला वेळ. बाहेर जायलाच वेळ भेटला नाही आहे. आणि घरात सगळेजण होते. घरात मुलांनाही सुट्ट्या होत्या, त्यामुळे घरीच होते सगळे. तर माझ्या मुलीनं बघा, घरी सुट्टी होती तर तिने वेळीनं वाया घालवत आहे बघा. काय बनवले हे त्यांच्या गेममधलं कोणतरी आहे. हे काहीतरी कागदाचे पार्ट एकत्र करून आहे ना, काहीतरी आहे ह्यांची नावं मला माहीत नाही आहे. पण तिनं काय केलं, झेरॉक्स काढली कागदावरती, A4 साईजच्या कागदावरती आहे ना, झेरॉक्स काढली आणि त्याचे पार्ट असे चिटकवलेत बघा. पूर्ण असं चिटकवलेत. ह्याचा एक एक पार्ट बघा तुम्ही, बारीक आहे एकदम. आणि त्याने ती चिटकून हा असा काही बनवले. मलाही याचं नाव माहीत नाही आहे, पण मला खूप आवडले हे दोघे जण. चिंगू मुंगू आहे ना. खरंच मुलांचं कधी कधी असं वाटतं की घरी असल्यानंतर असं वाटतं की काय किती त्रास देतात वगैरे, पण असं काहीतरी केलं की असं वाटतं खरंच काहीतरी आहे त्यांच्यात वेगळं. आजची मुलं ना खूप क्रिएटिव्हिटी आहेत त्यांच्याकडे, खूप मज्जा येते. मला तर खूप आवडली. क्यूट क्यूट. तर चला आजच्या आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. तर काही तिलक मी बनवलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता, हे असे तिलक मी बनवून ठेवलेले आहेत. याला अशी पिन पाठीमागं लावलेली आहे. हा आता मी जुना एक गेल्या वर्षीचा मी तिलक बनवलेला आहे. हा बघा, याला सगळ्यांना एवढे तिलक मी बनवलेले आहेत ना, यांना मी आज मला पिन लावून घ्यायची आहे. तर आषाढी एकादशीला वारकरी वगैरे किंवा तुम्हीही मंदिरात वगैरे जात असाल वगैरे, तर इथं आपण लावू शकता. पिन वगैरे असते त्याला, तर तुम्ही असं साईडला लावू शकता. याचं कसं बनवायचा वगैरे मी व्हिडिओ पाठीमागं आपल्या या चॅनेलवरती मी टाकलेला आहे. हा तिलक कसं बनवायचा आहे तो तुम्ही बघू शकता. तर आषाढी एकादशी आता 8 दिवसांनी येणार आहे. तर आहेत, मला ऑर्डर द्यायची आहे, तर तुमच्याशी आज मी शेअर करते. हे बघा, असा खाली मोती लावलेला आहे आणि असा लावू शकतो. आता एक मी लावून दाखवते. हा तिलक मी आता लावून दाखवते. ओढणीलाच लावते. तर आता आषाढी एकादशी आहे, तर सगळ्यांना वगैरे आवडतं लावायला वगैरे. तर मी काही काहींना गिफ्ट म्हणून, वारकरी जे असतात तर त्यांना काहीतरी गिफ्ट म्हणून पण देते. तर अशा पद्धतीने मी हे तिलक आज बनवणार आहे. आणि आपले परवा व्हिडिओ केलेला आहे राख्यांचा वगैरे, तर त्याच्यावरती पण आपल्याला ऑर्डरी वगैरे इंस्टाग्रामवरती ऑर्डर भेटलेली आहे. त्यावेळेस राख्यांची खूप वाढलेली आहे आणि अजून एक महिना राखी पौर्णिमेला अवकाश आहे. तरीसुद्धा आपल्याकडे मी स्टॉक बनवून ठेवते का, तर आपल्याला खूप ऑर्डरी आल्या तर आपल्याला प्रॉब्लेम नको यायला, म्हणून मी स्टॉक बनवून ठेवलेला आहे. तुम्हाला बॅक कॅमेरा घेऊन मी हा स्टॉक दाखवते. चिंगू म्हणून नाही तर ठेवते वरती. तर आपण बॅक कॅमेरा घेऊन तुम्हाला दाखवते. तर हे बघा, हे असे तिलक एवढे मी बनवून ठेवलेले आहेत. अजूनही काही तिलक मला बनवायचे आहेत. अशा पद्धतीने हे तिलक बनवलेले आहेत अजून 1 डझन अजून यातले तिलक अजून बनवायचे आहेत मला. हे आपले सनफ्लॉवर मी बनवून ठेवलेले आहेत.
सनफ्लावर काही बनवून ठेवलेले आहेत. हे राख्यांसाठी वगैरे आपल्याला लागणार आहेत. हे काही मोरपीस आहेत ग्रीन कलरमध्ये. ह्यांचा साईज थोडा मोठा आहे. काही राख्या आपल्याला मोठ्या साईजमध्ये पण बनवाव्या लागतात. त्यासाठी मी मोठ्या साईजमध्ये हे आपले मोरपीस बनवून ठेवलेले आहेत. इथं आहेत, हे बघा, हे आहेत ते छोटे साईज आहे. असा हा मोरपीसमध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये मी बनवून ठेवलेला आहे. आता ह्याचं फिनिशिंग वगैरे बाकी आहे. याला आता मोती वगैरे लावायचे थोडे बाकी आहेत. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण बनवून ठेवलेले आहेत. ह्या पण फुलांच्या राख्या बनवायच्या आहेत. असेच मी डिझाईन बनवलेलं. तर आवडलं त्यांनी 6 राख्यांची ऑर्डर दिलेली आहे. तर याचाही बनवायचा आहे. पुन्हा एकदा येतो आपला सनफ्लावर. हे बघा, सनफ्लावरमध्ये कितीही व्हरायटी करा खूप कमी पडत आहेत. अजूनही खूप बनवलेलं आहेत. आता इथे आहेत ते आपले स्टार आहेत. स्टार बनवून ठेवलेले आहे. त्यांना ते असं राऊंड सर्कलमध्ये ब्लॅक त्यांचं तोंड बनवलं जातं आणि इथे डोळे काढले जातात. याची पण राखी आपण आपल्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर इथे बघा, मी हे इव्हिलाइज बनवून ठेवलेले आहेत. हे बघा, इव्हिलाइजमध्ये पण पुष्कळ असा ऑर्डर आहेत. इव्हिलाइजमध्ये पण आपल्याला बनवायचे आहेत. तर अजूनही हे बघा, हे अजूनही वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वगैरे असं बनवून ठेवलेलं आहे. फ्लावर्स, हार्ट्स, हे बघा, हार्ट असे फ्लावर, हार्ट असे बनवलेले आहेत. तर असं आपल्याला परत एकदा पुन्हा हे लिहायचे. हे जे ह्याचे मोरपिसाचे काही ह्याचे किचन पण बनवायचे आहेत मोरपिसाचे, आणि आपल्याला चाम्स पण बनवायचे आहेत. म्हणून मी असे हे मोरपीस भरपूर बनवून ठेवलेले आहेत बघा. आणि हे छोटेसे असे क्लिपला लावण्यासाठी वगैरे फुलं बनवून ठेवलेले आहेत. हे हार्ट आहेत. हार्टचे पण आपल्याला क्वांटिटी 12 ते बहुतेक 1 का 2 डझन आहे. त्यांनी अजून मला सांगितलेलं नाही आहे. पण हार्टचे पण आपल्याला राखी बनवायची आहे बघा. हार्टचे भरपूर मी पीस बनवून ठेवलेले आहेत. ते बघा, इथे हार्ट आहेत. हे सगळे हार्ट का आहेत. हेच हार्ट मी बनवून ठेवलेले आहेत बघा. पिंक कलरचा हार्ट, अशा वेगवेगळ्या साईजमध्ये आणि डिझाईनमध्ये असं आपलं सगळं फुलं वगैरे मी बनवून ठेवलेले आहेत. तुम्हाला ही राख्यांच्या काही ऑर्डर वगैरे द्यायचा असेल तर लवकर द्या. का तर आत्ता कसं आहे, सगळ्या गोडाऊनमध्ये वगैरे पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे माल चांगला मिळणं खूप अवघड झालेलं आहे. आणि त्यामुळं कदाचित एखादा कलर नाही भेटला तर आपल्याला एखादं डिझाईन वगैरे बनवायला वेळ लागतो. आणि पुन्हा तुमची ऑर्डर थांबून नको ठेवायला. म्हणून मी तुम्हाला पुन्हा सांगते की तुमची ऑर्डर असेल तर लवकरात लवकर बुक करा. तुम्हाला जर डिझाईन्स काही हवे असतील राख्यांचे वगैरे तर ते मी व्हिडिओच्या लास्टला फोटोमध्ये देईन. तर काही सॅम्पल पीस बनवायचे आहेत आज. तुम्ही बघू शकता, मी काही क्लिपचे सॅम्पल पीस बनवलेले आहेत. क्लिपमध्ये खूप सारे छोटे छोटे डिझाईनचे मी बनवून ठेवलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपल्या लहान मुलींना क्लिप वगैरे खूप आवडतात आणि दुकानमध्ये वगैरे दाखवायचे आहेत म्हणून. तर इथे मोरपीस पण मी बनवून ठेवलेले आहेत, कारण याचे मला बुकमार्क आज बनवायचे आहेत. बुकमार्कचे पण मला सॅम्पल पीस द्यायचे आहेत. काही किचनचे पण सॅम्पल पीस आहेत. हे आहेत ते मोरपीसच्या राख्या वगैरे आहेत. तुम्ही बघू शकता, मोरपीसच्या राख्यांचे वगैरे सॅम्पल पीस तयार करून ठेवलेले आहेत. तर चला
तुम्हाला आता सगळ्या राख्यांची डिझाईन दाखवते. तर सर्व राख्यांचे डिझाईन आपले तयार आहेत. काही राख्या हेअरबोमध्ये आहेत. धाग्यांमध्ये पण काही राख्या मी बनवून ठेवलेल्या आहेत. हेअरबोमध्ये राख्यांचं म्हणजे आपण परत पुन्हा आपण वेणीला वगैरे वापरू शकता. अशा पद्धतीच्या काही राख्या तयार केलेल्या आहेत. तर तुम्ही मला ऑर्डर द्यायची असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही लगेच ऑर्डर देऊ शकता आणि आपल्या राखी बुक करू शकता. तुम्हाला क्वांटिटी वगैरे हवी असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला पण मेसेज करू शकता. हा माझा इन्स्टाचा स्कॅनर आहे.